जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण चालू होऊन जवळपास 20 दिवस उलटून गेले. काल या धर्मेंद्र प्रधानांच्या विरोधात चालू असणाऱ्या उपोषणानं आणि आंदोलनानं उग्र रूप धारण केलं. मात्र असं असलं तरी मोदी सरकार यामुळे तसूभरही हललेलं नाहीये. नीट परीक्षेत घोटाळा झालाय हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य असताना आणि लोकप्रक्षोभ धर्मेंद्र प्रधानांच्या विरोधात तीव्र असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे धर्मेंद्र प्रधानांना वाचवतायत. त्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज पासून ते अश्रुधुरापर्यंत सगळे आयुध वापरली गेली, बलप्रयोग केला गेला, पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मात्र घेतला गेला नाही. त्यामुळेच कोण आहेत धर्मेंद्र प्रधान ज्यांना वाचवून नरेंद्र मोदी, अमित शहा दिल्लीच्या जंतर मंतर पासून गावखेड्यांपर्यंत ते शालेय विद्यार्थ्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत ते सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांचाच रोष ओढून घेत आहेत? नक्की का वाचवतायत धर्मेंद्र प्रधान यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा, हेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या केंद्रात शिक्षण मंत्री असणारे धर्मेंद्र प्रधान हे मूळचे ओडिशाचे. खरं तर राजकीय वारसा हा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला. आज धर्मेंद्र प्रधान हे केंद्रात कार्यरत असले तरी ओडिशामध्ये भाजप सत्तेमध्ये येण्यात धर्मेंद्र प्रधानांचा मोठा हात आहे. एबीव्हीपी पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे धर्मेंद्र प्रधान आज भाजपचे ओडिशामधले सगळ्यात मोठे चेहरे आहेत. 26 जून 1969 ओडिशात जन्माला आलेले धर्मेंद्र प्रधान यांचे वडील देवेंद्र प्रधान हे देखील भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थी जीवनातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चामध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातल्या तलचेर महाविद्यालयातून मानववंशशास्त्र म्हणजेच अँथ्रोपॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली आहे. 1985 मध्ये ते या महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. 1993 मध्ये त्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य सचिवपदी, 95 मध्ये राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. 1998 मध्ये त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2004 मध्ये ओडिशातल्या देवगडमधून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. नंतर 2012 मध्ये ते बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेले. तर 2017 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाच्या कॅबिनेट स्तरीय पदावर पदोन्नती देण्यात आली. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळलेला आहे. 2021 मध्ये धर्मेंद्र प्रधान यांची केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री या पदावर नियुक्ती करण्यात आली. 2024 मध्ये ते 18व्या लोकसभेवर पुन्हा निवडून आले आणि यानंतर त्यांच्याकडे पुन्हा एकदा शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार देण्यात आला. हा झाला धर्मेंद्र प्रधान यांचा आजवरचा राजकीय इतिहास. पण आता धर्मेंद्र प्रधान हे भाजपसाठी इतके महत्वाचे का आहेत हे देखील समजावून घेऊयात. त्यासाठी आपल्याला थेट ओडिशामध्ये जाऊन 2024 ची तिथली विधानसभा निवडणूक समजून घ्यावी लागेल. 2000 पासून सलग 24 वर्ष ओडिशावर नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाची सत्ता होती. ती 2024 मध्ये भाजपनं संपुष्टात आणली. पटनायक यांच्या खुर्चीला सुरुंग लावत भाजपनं ओडिशामध्ये दणदणीत विजय मिळवत 147 सदस्य असणाऱ्या राज्यात भाजपनं 80हून अधिक जागांवर आघाडी मिळवली होती. आणि त्यावेळी त्या गोष्टीला किंवा भाजपच्या यशाला कारणीभूत असणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक प्रमुख चेहरा होता तो धर्मेंद्र प्रधान यांचा. खरं तर नवीन पटनाईक यांना थेट हरवणं हे भाजपसाठी त्यावेळी कठीण होतं. आणि मग यावेळी भाजपनं आपलं नेहमीचं अस्त्र काढलं, ते म्हणजे अस्मितेचं ध्रुवीकरण. नवीन पटनाईक हे तत्कालीन मुख्यमंत्री असताना व्ही.के. पांडियन हे त्यांचे वैयक्तिक सचिव होते. व्ही.के. पांडियन यांचं पूर्ण नाव व्ही. कार्तिकेयन पांडियन होतं. ते 2000च्या बॅचचे IAS अधिकारी होते. पांडियन ओडिशा केडरचे अधिकारी होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी पटनाईक यांचे सचिव म्हणूनही काम केलं आणि त्या काळातच ते पटनाईक यांच्या जास्त जवळ गेले. 2023 मध्ये त्यांनी आपल्या IASच्या पदाचा राजीनामा दिला आणि ते बिजू जनता दलात सक्रिय झाले. त्या काळात चर्चा अशीही होती की पटनाईक आजारी असताना त्यांचा कार्यभार पांडियन हाकत होते. भाजपनं ओळखलं हीच योग्य वेळ आहे. पटनाईक यांना थेट लक्ष करण्याऐवजी भाजपनं पांडियन यांना आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या तमिळ असण्याला लक्ष केलं. इंग्रजी, ओरिया, तमिळ, हिंदी असलखितपणे बोलणाऱ्या पांडियन यांना तमिळ बाबू म्हणत अमित शहा ओडिशात उतरले. ओडिशामध्ये सभा घेताना शहा म्हणाले,
तुम्ही तमिळ मुख्यमंत्री स्वीकारायला तयार आहात का? भाजप सरकार इथल्या राज्याच्या नेतेपदी अशा भूमिपुत्राची नियुक्ती करेल जो ओडिया असेल, ओडिया बोलेल आणि त्याला ओडिया संस्कृती समजत असेल. आम्ही भ्रष्ट नवीन पटनाईक सरकारला मुळापासून उखडून टाकण्याचं आवाहन करतो आणि हे आवाहन करताना शहा म्हणाले होते की भ्रष्ट बाबू तुरुंगात जातील. आपल्या प्रचारामध्ये त्यांनी कोविड-19 दरम्यान पुरी इथे भगवान जगन्नाथाची वार्षिक रथयात्रा थांबवण्याचा कट रचला होता असं म्हणत पटनाईक सरकारवर टीका केलेली आणि ओडिशा लोकांच्या अस्मितेला फुंकर घातलेली. या सगळ्या गोष्टींचा मास्टरमाइंड नावांपैकी एक नाव होतं ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान आणि म्हणूनच भाजपसाठी ते इतके महत्वाचे आहेत. त्यामुळेच कुठे ना कुठं भाजपनं पटनाईक यांच्या खुर्चीला सुरुंग लावला आणि भाजप तिथं सत्तेवर आलं. मग पुन्हा एक मुद्दा पुढे येतो तो म्हणजे भाजपसाठी जर ते इतके महत्वाचे आहेत तर त्यांना ओडिशाचे मुख्यमंत्री का केलं नाही? याचं साधं उत्तर आहे, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना आपल्या पक्षात तुलबळले प्रतिस्पर्धी नकोय. ओडिशा सारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर तर अजिबातच नकोय. म्हणून त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय मंत्रिपदी अडकवून ठेवलंय. नीट पेपर फूट असेल किंवा इतर परीक्षांचं पेपर लीक होणे इतकीच कामगिरी धर्मेंद्र प्रधानांनी केलेली नाहीये, तर त्यांनी सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षांच्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्यांच्या मूल्यांकनासाठी ऑनलाईन स्क्रीन मार्किंग ही नवीन प्रणाली सुरू केली, ज्यातला सावळा गोंधळ लगेच समोर आला. अवघ्या 19 वर्षाच्या पोरानं तो सगळा गोंधळ समोर आणला होता. त्यामुळे वाद आणि धर्मेंद्र प्रधान हे समीकरण काही नवीन नाहीये. मात्र नीटच्या पेपर फुटीनंतर 20 पोरांनी स्वतःला संपवलं. किमान या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला हवा असं मत त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचं आहे. आणि मुळातच नैतिकतेच्या आधारावर राजीनामा हा जर धर्मेंद्र प्रधानांनी दिला तर तो काही देशाच्या इतिहासात नैतिकतेच्या आधारावरचा पहिला राजीनामा ठरणार नाहीये. आपल्या महाराष्ट्रात देखील आदर्श घोटाळ्यात जेव्हा अशोक चव्हाण यांचं नाव आलं किंवा मुंबईमध्ये 2008 मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर विलासराव देशमुखांनी देखील नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलेलेच होते की. पण भाजपला आपल्या मंत्र्यांचा राजीनामा न घेऊन आम्ही कितीही लोकप्रक्षोभ असला तरी जनतेपुढे झुकणार नाही आहोत हेच धर्मेंद्र प्रधानांच्या माध्यमातून दाखवून द्यायचंय. काही वर्षांपूर्वी सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या संबंधानं काही कॉन्ट्रोवर्सी झाल्या होत्या आणि त्या अनुषंगानं जेव्हा राजनाथ सिंह यांना सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याबाबत विचारलं गेलं होतं तेव्हा आमच्या मंत्र्यांना राजीनामा देण्याची गरज नाही, हे काँग्रेसचं सरकार नाहीये तर एनडीएचं सरकार आहे असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून चालू असणाऱ्या आंदोलनावरून राजनाथ सिंहांचं हे विधान आठवल्याशिवाय राहत नाही. सोबतच जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा भाजप सरकारनं घेतला तर याचा साधा सोपा आणि सरळ अर्थ होतो तो म्हणजे सरकारनं नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि जर अशी जबाबदारी केंद्र सरकारनं स्वीकारली तर त्यांचे आणखीनही मंत्री आहेत ज्यांची नावं कुठल्या ना कुठल्या गैरप्रकारात किंवा घोटाळ्यात चर्चेत आलेली आहेत. मग आपसूक लोकांच्या मध्ये एक नरेटिव्ह सेट होऊ शकतं. आपण आंदोलनं केली तर मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातात आणि मोदी सरकारमधल्या त्या इतर वादग्रस्त मंत्र्यांना देखील आपले राजीनामे त्यामुळे द्यावे लागतील. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र भाजप आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा याबाबत तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.